सूर्याच्या किरणांपासून किंवा इतर कोणत्याही घातक किरणांपासून आपल्या कातडीवर परिणाम होतच असतो. जसं पॅचेस होणं किंवा पिगमेंटेशन किंवा टॅनिंग होणं, आणि ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण सनस्क्रीन लोशन वापरतो. तर आज मी तुम्हाला अशी 2 सनस्क्रीन्स सांगणार आहे जे मी तुम्हाला रिकमेंड करते, कारण मी ते स्वतः वापरून पाहिलेले आहेत. तर त्यापूर्वी जे लोक सनस्क्रीन वापरत नसतील त्यांना मी रिक्वेस्ट करेन की आपण सनस्क्रीन वापरायला सुरुवात करा. आणि त्याशिवाय जेव्हा केव्हा आपण घराबाहेर पडाल तेव्हा आपण कमीत कमी 15 ते 20 मिनटं अगोदर सनस्क्रीन लावून बाहेर पडायला हवं. ॲक्च्युली दिवसभर आपल्या चेहऱ्यावरती सनस्क्रीन असायला हवं. म्हणजे अगदी घरात जरी आपण असला तरी देखील आपण सनस्क्रीन लावून ठेवायला हवं, कारण आपण फक्त सूर्याच्या किरणांपासून बचाव करू इच्छित नाही, तर इतर कोणत्याही किरणांपासून आपल्या चेहऱ्यावरती वाईट परिणाम होऊ नये त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला हवी. तर हे झालं आपण कधी व कसं वापरावं. पण बेस्ट सनस्क्रीन म्हणजे नेमकं काय, म्हणजे आपण चूज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SPF. तर SPF हा 30 आणि अबाव असला पाहिजे. तर युजली आपण 50+ जर चूज करत असाल तर जास्त चांगलं. त्याशिवाय त्या सनस्क्रीनवरती UVA आणि UVB अशा दोन्ही गोष्टी लिहिलेल्या असाव्यात. ह्याचा अर्थ सूर्याच्या किरणांशिवाय आपल्याला इतर किरणांपासून सुद्धा त्या सनस्क्रीनमुळे बचाव होईल. तर कधीकधी UVA UVB लिहिलेलं असतं किंवा कधीकधी ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणून पण लिहिलेलं असतं. ह्या दोन्ही गोष्टी चालून जातात. तसंच समजा तुमची स्किन जर ऑइली असेल तर अशा वेळेला आपण नॉन ऑइली सनस्क्रीन वापरायला हवं. जर एखाद वेळ तुमची स्किन खूप ड्राय असेल तर अशा वेळेला मॉइश्चरायझिंग सनस्क्रीनसुद्धा हल्ली बाजारमध्ये मिळतं. तसंच जर तुम्ही स्विमिंग करत असाल जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळेला तुम्हाला वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीनसुद्धा बाजारात मिळतात. तर ह्या बारीक बारीक गोष्टी असतात पण खूप महत्त्वाच्या असतात, आणि ह्या सगळ्या लक्ष देऊन आपण सनस्क्रीन चूज करावं. तर आज मी जी तुम्हाला 2 नावं सांगणार आहेत जी मी स्वतः वापरलेली आहेत सनस्क्रीन्स, आणि मला ती दोन्ही आवडतात, कारण एकामध्ये जी गोष्ट आहे ती दुसऱ्यामध्ये नाही, जी दुसऱ्यामध्ये आहे ती पहिल्यामध्ये नाही आहे. तर सगळ्यात पहिली मी तुम्हाला जे मी अगोदर वापरायचे ते सनस्क्रीन सांगेन कोणतं. तर त्याचं नाव आहे ॲक्वालॉजिका. हे HCL कंपनीचं आहे, जी एक रिनाऊंड कंपनी आहे. ती एक पॅरेंट कंपनी आहे डर्माको आणि मामाअर्थ ह्या अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांची. त्यामुळे कंपनीबद्दल तर काही शंकाच नाही. आणि प्रॉडक्टबद्दल म्हणाल तर प्रॉडक्ट हे खूप चांगलं आहे. फक्त त्याचं जे काही टेक्स्चर आहे ते मला जरा ऑइली वाटतं. म्हणजे असं लावल्यावर थोडं चिपचिप असं वाटतं, पण फार नाही, पण चांगलं आहे. तसंच त्याशिवाय ह्याच्यावरती एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज असा दिलेला आहे की पपाया अँड विटॅमिन C ब्रायटन अँड हायड्रेट. आणि म्हटल्याप्रमाणे खरोखरच आपण ते सनस्क्रीन लावल्यानंतर काही दिवसामध्ये किंवा अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला चेहऱ्यावरती ग्लो दिसून येतो. खरोखरच तुम्हाला हे सनस्क्रीन हायड्रेटही करतं आणि सूर्यापासूनसुद्धा बचाव करतं. तर हे माझं आत्तापर्यंतचं फेवरेटच होतं. पण त्यानंतर थोडा म्हणजे चिपचिपा पण असा येत असल्यामुळे मी थोडा अजून स्टडी केला आणि काही लोकांचे रिव्ह्यूज मला खूप बरे वाटले दुसऱ्या सनस्क्रीनबद्दल, म्हणून मी ते ट्राय करण्यासाठी ह्या नवरात्रीच्या जे काही सेल चालू होतं तेव्हा मी एक दुसरं सनस्क्रीन आणलेलं आहे आणि त्याचं नाव आहे डिकन्स्ट्रक्ट. त्याचं जे टेक्स्चर आहे ते अगदीच नॉन ऑइली आहे, म्हणजे तुम्हाला लावल्यासारखं वाटतही नाही. थोडं दाट आहे पण खरंच खूप, म्हणजे टेक्स्चर वाईज म्हटला तर ॲक्वालॉजिकापेक्षा हे खूप चांगलं आहे. आणि इवन त्याचं जे SPF आहे 55+ आहे आणि ॲक्वालॉजिकाचं 50+ आहे. त्यामुळे ही दोन्ही ॲक्च्युली मला खूप आवडतात. तर तुमची चॉईस असेल आता ह्याच्यातलं कोणतं निवडावं, किंवा दोन्ही वापरून पहा तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही आपला डिसिजन घेऊ शकता कोणतं कंटिन्यू करायचं ते.
जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.